चला यावर एक सेकंद. बघा तिथून सोडलं होतं, तिथून आपल्याला वापस यायचं आहे. आवाज येत असेल शेकडेवारी. ठीक आहे बा, शेकडेवारी. हा ना, थोडस प्रॉब्लेम आहे, तर ते प्रॉब्लेम मी सॉर्ट आउट करतोय. गेले 10 मिनिट यासगतच आहे है ना. आवाज येतोय बा, प्रॉपर आहे. चला आता बघा, जे टाईप आपल्याला घ्यायचं आहे त्या टाईप तुम्हाला एक क्वेश्चन विचारते बा, है ना. घाबरू नका, क्वेश्चन कसे होतील ते माझ्यावर सोडा. अरे चला एक सेकंद. सगळे क्वेश्चन झालेत ना. आता काय चाललंय, एक सेकंद मला बघू द्या क्वेश्चन कुठे आले. हा, अरे वा, सगळेजण आले. आता लक्ष द्या. आता बघा, हा टाईप महत्वाचा आहे. तो टाईप मला इथं कव्हर करायचा आहे. बघा, तुमच्या घरात 2 भाऊ आहेत बा. हा एक भाऊ आहे, याचं नाव आहे ए, है ना. हा दुसरा भाऊ आहे, याचं नाव करायचं ना बी. मानलं. मला काय चाललंय, हे तुमचं छोटस घर आहे ना, माझ्यासारखे गरीब लोक आहेत. ठीक आहे बघ. आता बघा, ए ला किती मार्क्स मिळाले बा? 40%. ठीक आहे, हे डाऊट आहे, हे डाऊट आहे. बी ला किती मार्क्स मिळाले राजानो? 52%. आहे ना. बी ला किती टक्के मिळाले बा? 52%. बघा, हा किती मार्काने, बघा घरी गेल्यानंतर म्हणते बाबाला की बाबा रे बाबा, मी 12 मार्कांनी नापास झालो. 12 मार्कांनी. आणि हा काय म्हणतोय की मला जेवढे मार्क आहेत पास होण्यासाठी लागणाऱ्या, हा काय म्हणतोय, 1% किती मार्कांनी नापास झालाय? हा जर जेव्हा बी म्हणतोय घरी जाऊन बाबाला म्हणतोय मस्त की बाबा, पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा किती अधिक राजानो? 24. अरे हा ना, हा बघा आता मला सांगा, या 40% वालेला जर आणखी 12 गुण दिलं तर बिचारा पास होऊन जाईल, होईल की नाही बा? बरोबर. आणि ह्या 52% वाल्याला याच्यातून जर 24 मार्क वजा केलं तर याला काही फरक पडेल? नाही फरक पडेल. म्हणजे हा पण पास आहे. आता हे टक्के तिकडे जाऊन काय होतं राजानो? मायनस. हे टक्के इकडे जाऊन काय होतं राजानो? प्लस. 12 तिकडे जाऊन वजा होते. 40 गेले किती राजानो? 12%. बरोबर राजानो. 12 एक 12, 12 36. 1%ची किंमत किती राजानो? बोलतो 3 आले. 1%ची किंमत 3. 100% म्हणजे किती राजानो? 100%ची किती राजानो? 300. म्हणजे पेपर किती गुणाचा होता राजानो? 100% म्हणजे 300 गुणाचा होता. कळालं? हा काय म्हणतोय, मला 40 गुण आहेत. किती बा? 40. किती गुणांनी नापास झालाय? 12. याला किती गुण मिळाले? 52%. पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा किती अधिक राजानो? 24 अधिक आहे. मग मी काय म्हणलं की बाबा रे, त्याला जर 12 मार्क कोणी उसने दिले तर हा पास आहे, आणि या बिचारातून 24 मार्क काढून टाकलं तरी हा पास आहे. पास बरोबर पास. टक्के टक्के एकत्र, गुण गुण एकत्र. तर हे इकडे जाऊन काय होते राजानो? प्लस. 12 आणि 24 36. हे 40% तिकडे जाऊन काय होते? किंमत 36 आहे, तर 1%ची किंमत किती राजानो? 3. 1%ची किंमत 3 आहे, तर 100%ची किंमत किती राजानो? 300. म्हणजे पेपर किती गुणाचा राजानो? 300. हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, पास होण्यासाठी किती गुण लागतील? आता कोणला एकाला पकडा, 300 गुणाचा पेपर आहे. याच्यापैकी याला ए वाल्याला किती टक्के मिळाले बा? 40%. 40% म्हणजे किती राजानो? 4 त्रिकम 12, 120. याला गुण किती मिळाले? 120. 300 पैकी 100 गुण. बिचारा पास आहे का रे? नाही. आणखी किती मार्काची आवश्यकता आहे? 12. म्हणजे याला 12 जर दिलं तर 132 मार्काला पास आहे. बरोबर आहे. म्हणजे पास होण्यासाठी लागणारे गुण किती राजानो? 132. कोणाला डाऊट बा? बिलकुल डाऊट नाही. प्रश्न क्रमांक 1, पेपर किती गुणाचा आहे? 300. पास होण्यासाठी लागणारे गुण किती? 132. कसं काढलं? याला 40% मिळालं, 40%ची किंमत 120 आणि 12 मार्क देऊन टाकलं तर हा पास झाला.
तर पास होण्यासाठी तिसरा क्वेश्चन 132 पडलाय कितीपैकी राजानो? बरोबर ना? 300 पैकी 132 किती ना गुणाकार करू राजानो? 100. हे 200 200 3 चोक 12 3 चोक 12 म्हणजे पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी किती राजानो? 44. 3 क्वेश्चन सर पास म्हणजे एकूण मार्क पेपर कितीचा राजानो? 300. पास होण्यासाठी लागणारे गुण 132. पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी किती राजानो? 44. पटलं? हे पास नापासचे क्वेश्चन आहेत. या टाईपचे क्वेश्चन विचारतात. मी एकाच क्वेश्चनने 3 क्वेश्चन कव्हर केले. बाकी क्वेश्चन आपल्याला पटापट करायचे. बरोबर बघतोय मी? अरे हा यार, आहे ना? काही डाऊट? अरे काही डाऊट असेल तर बोला. 1% पण डाऊट नाही. अरे हा यार, कळालं? काही डाऊट असेल तर बोला चला. कारण थोडंसं व्हॉइसचा प्रॉब्लेम असेल, कारण ब्लूटूथचा थोडासा मला प्रॉब्लेम वाटते. बाकी तुम्हाला आवाजाबद्दल काय असेल तर मला चला. हा क्वेश्चन समजलं? प्रश्न क्रमांक 1 आज आपण क्वेश्चन घेऊया. हे थेअरी आहे, समजून सांगितलं या टाईपवर क्वेश्चन कसे विचारतात. ठीक आहे? चलो आगे बढ़ते हैं. आता याच्यात टक्केवारी, याच्यात ट्रिक आहे बा. ट्रिक लिहून घ्या, नोट लिहून घ्या. नोट आहे ना? नोट लिहून घ्या. एक टक्केवारीतील फरक आहे ना, पहिला जर पास असेल दुसरा नापास असेल, यांची काय घ्यायची राजानो? बेरीज. काय लिहिणार? सर दोघांच्या टक्केवारीतील फरक कोणाबरोबर राजानो? पास नापासच्या गुणांच्या बेरीजवर. दुसरी कंडिशन, हमेशा टक्केवारीचा फरक जर दोन्ही कंडिशनला मी पास पास असेल, ठीक आहे, तर काय राजानो? दोन्ही कंडिशनला पास असेल तर म्हणजे टक्केवारीतील फरक कोणाबरोबर असतील राजानो? दोन्ही गुणांतील फरकावर. ठीक आहे ना? समजलं? तिसरी कंडिशन, टक्केवारीतील फरक एक नापास आहे आणि दुसरा पण नापास आहे. दोन्ही कंडिशन मध्ये नापास असेल तर काय घेणार आहे फरक? काय म्हणलं मी? टक्केवारीतील फरक हे गुणांच्या फरकाबरोबर असते. याचा अर्थ जर एका ठिकाणी पास एका ठिकाणी नापास असेल तर गुणांची काय घेणार? बेरीज. टक्केवारीतील फरक एका ठिकाणी पास दुसऱ्या ठिकाणी पण पास होत असेल तर किती राजानो? यांचा फरक घ्यायचा. आणि टक्केवारीतील फरक बरोबर काय राजानो? दोन्हीकडे जर नापास नापास होत असेल तर इथं गुणांचा काय घ्यायचं? फरक. कळलं? हे लिहून घ्या. तर हे काय आहे क्वेश्चन मध्ये समजेल काय घ्यायचं. डायरेक्ट आन्सर निघते बाळा. ठीक आहे? समजलं बाळा? हे लिहून घेतला, हे लिहून घ्या नाही तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आवाज बरोबर येत असेल तर मला सांगा. आवाज घुमत किंमत नाही ना? चलो रब करू बाळ, रब करू. हा लिहून घेतला असेल, सोपा आहे. ठीक आहे? पास नापास असेल तर बेरीज गुणांची, नापास नापास असेल तर वजबाकी आणि पास पास असेल तर त्याला वजबाकी. ठीक आहे ना? आता क्वेश्चन क्रमांक 1 या बराच क्वेश्चन क्रमांक 1. क्वेश्चन एका एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला 20% गुण मिळाले मिळाले व तो व तो व तो 40 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला म्हणजे दुसरा विद्यार्थी दुसऱ्याला 32% गुण मिळाले 32% गुण मिळाले व त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 47 गुण अधिक आहे. तर 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 पेपर किती गुणाचा असेल. पर्याय क्रमांक 600 गुण 750 गुण 650 725. ठीक आहे बघ, हा ना हा प्रश्न. आता या प्रश्नाला आपल्याला डायरेक्ट ट्रिक न उडवायचं.
आहे ना, आवाज येतोय बघ. मी काय म्हणलं, असा जर क्वेश्चन जर आला रे आला, घाबरायचं कारण नाही. मी काय म्हणलं, सर टक्केवारीतील फरक, इकडे टक्के किती राजानो, 20%. इथं किती राजानो, दुसऱ्या कंडिशनला किती राजानो, 32%. मी काय म्हणलं, टक्केवारीतील फरक 32 म्हणून 20 गेले किती राजानो, 12%. बरोबर ना? टक्केवारीतील फरक कोणाबरोबर असतोय, एका ठिकाणी पास आहे, एका ठिकाणी इथं नापास झालाय, इथं पास आहे. पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा अधिक आहे लाभ. म्हणजे इथं नापास आहे, इथं पास झाले. सर काय म्हणलं, जर 5 नापास असेल तर गुणांची काय करा, बेरीज. सर 40 आणि 47, 40 आणि 47 ही बेरीज किती राजा बोलायचं, 27. एवढं करायचं. समजलं मी काय म्हणलं, जर एका ठिकाणी नापास होतो, दुसऱ्या ठिकाणी पास होतोय, तर टक्केवारीतील फरक कोणाबरोबर असते राजानो, गुणांच्या बेरजेवर. कधी, एका ठिकाणी पास, एका ठिकाणी नापास. जर दोन्ही ठिकाणी पास असेल तर गुणांचा फरक येणार इथं, दोन्ही ठिकाणी नापास असेल तरी गुणांचा फरक येणार. पण एका ठिकाणी पास आहे, एका ठिकाणी नापास असेल तर गुणांची काय घेणार बा, बेरीज घेणार. आता कळलं, 12%ची किंमत किती राजानो, 27 आहे. तर आपल्याला पेपर किती गुणाचा आहे, पेपर हमेशा 100% असतो. किती राजानो, 100%ची किंमत. बस एवढं क्वेश्चन करायचं होतं. या गुणांचा पेपर 27 गुणिले 100 भागिले 12. 4 1 4, 4 3 12, 4 1 4, 4 4 25, 3 1 3, 3 2 7, 3 27. म्हणजे आपल्याला 29 गुणिले 25 करायचं. आता गुणाकार करण्यासाठी आपल्याजवळ वेळ आहे का रे? नाहीये सर, एवढा टाइम नाहीये. पेपर माझ्या समोर आहे. मी 2-3 सेकंदामध्ये करण्यासाठी उत्सुक आहे. इथं किती राहिलं, 5 आहे. इथं किती राहिलं, 9. 9 5 45 ला 5. म्हणजे एक अंक काय आला पाहिजे, 5. इथं 0 आहे, नाही इथं 0 आहे, इथं 0 आहे, नाही आन्सर नाही सर, मानणारे पूर्ण नाही. 29 5 145 ला 5, 14. 29 दोन्ही 58 14 किती राहिलं, 12. म्हणजे पेपर किती गुणांचा होता राजू, 725 मार्काचा पेपर होता. समजलं नाही तर चल, गुणाकारची माझी इच्छा नाही. इथं 9 5 आहे. कोणत्याही संख्येला 5 न गुणाकार केल्यानंतर एक अंक आहे, 5 इथं आहे, आन्सर पाहिलं. पटलं माझ्या बुद्धीला, बुद्धीला स्पष्ट करायला पाहिजे. हा क्वेश्चन या टाईपचा आहे, मला असं करायचं आहे. इथं ठीक काय म्हणलं, गुणांचा फरक बरोबर गुणांचं बेरीज. टक्केवारीतील फरक बरोबर काय राजानो, गुणांची बेरीज. कधी, एका ठिकाणी पास, एका ठिकाणी नापास असेल तर बेरीज घेणार. कारण बाकी तुम्ही करू शकता. ठीक आहे, आवाज येते बा, आवाज येत असेल तर मला हा यांना सांगा, कारण थोडं ब्लूटूथचा प्रॉब्लेम वाटते मला. येते, लिहून घ्या पटकन, लिहून घ्या बरं, लिहून घ्या पटकन, लिहून घ्या. सगळं दिलं ना, व्यवस्थित लिहून घ्या. आदित्य, आवाज येतोय बा. ओके, चला समजलं बा. आता पुढची क्वेश्चन करा, टेन्शन घेऊ नका, मी आहे. क्वेश्चन कसे करायचे ते मी सांग, जेवढं सांगतोय तेवढं लक्ष द्यायचं. बाकी प्रत्येक दिवशी तिकीट टाईप क्लिअर होत चालेल, जेणेकरून तुम्हाला जास्त आहे ना, जड पण नाही जाईल आणि पटापट समजेल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला करायचं, हो किती जण करू शकता, की स्पीड न करू शकता मला करायचं. क्वेश्चन नंबर 2. अच्छा, एका एका विद्यार्थ्यानं एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले, 30% गुण मिळाले, 30% गुण मिळाले. व तो व 50% 50 गुणांनी 50 गुणांनी नापास नापास झाला. दुसऱ्याला दुसऱ्याला 42% गुण मिळाले, 42% गुण मिळाले, गुण मिळाले. व तो व तो व त्याला व त्याला पास होण्यासाठी पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा लागणाऱ्या गुणापेक्षा गुणापेक्षा 58 गुण अधिक आहे, 58 गुण अधिक आहे, अधिक आहे. तर तर पास होण्यासाठी पास होण्यासाठी पास होण्यासाठी लागणारे गुण लागणार गुण. आता क्वेश्चन करा, 320
270, 570, 550, 750, 240. हा तुमचा परीक्षा क्वेश्चन आहे ना. आता बघा सेम क्वेश्चन सेम सोल्युशन. आपली ट्रिक काय बघा, इतर करायचं टक्केवारी आहे ना, इतर पण करायचं टक्केवारी. आपलं काम करायचं एका ठिकाणी पास आहे, एका ठिकाणी करायचं नापास आहे. इथं नापास झाले तर करायचं पास आहे. आता बघा टक्केवारी फरक 42 मधून 30 गेलं किती राजा बोलायचं ना 12%, परत 12% आले. आता करायचं एका ठिकाणी पास आहे, एका ठिकाणी नापास असेल तर दोघांची काय घ्यायची बेरीज. 50 आणि 58 या दोघांची बेरीज किती राजा 108 लिहून दिलंय. सर टक्केवारीतील फरक हे गुणांच्या बेरजेच्या फरकाबरोबर असते. जर पास नापास असेल तर गुणांच्या बेरजेबरोबर असतोय. टक्केवारीतील फरक हमेशा द्यायचं. आता एक गुणाबरोबर असलेला जन्म एका ठिकाणी पास आहे, एका ठिकाणी नापास आहे तर गुणांच्या बेरजेबरोबर. कळालं? बरोबर. 12%ची किंमत 108 आहे. तर पेपर किती गुणाचा राजा 100%. 100% पेपर तर काढून घ्या होतं. आता जे पोरं हुशार आहेत ना, या दोघांचा पेपर गुन्हा करण्यासाठी पेपर असं करतात. 100 गुणिले 108 भागिले किती राजा 12. 12 108 9 गुणिले 100 ते पेपर किती गुणाचा होता 900. पेपर तब्बल 900 मार्काचा आहे. तर मला प्रश्न विचारलं पेपर किती गुणाचा, मी काय म्हणेल 900. पण मला पेपर किती गुणाचा नाही विचारले, पास होण्यासाठी लागणारे गुण विचारले 900 ने. मग मला माहित आहे 900 गुणाचा पेपर आहे. त्याला ते पेपर कोणालाही कामत करा, त्याला पकडायला किती गुण मिळाले बा 30%. 30% मी 30 भागिले 100 2 शून्य 2 शून्य कटलं 9 3 27. म्हणजे पहिल्याला जो पहिला विद्यार्थी आहे त्याला किती गुण मिळाले बा 30% म्हणजे किती 270. तरी पास काय करायचं नाहीये. 270 मार्क म्हणून नापास झाले. त्याला आणखी किती गुणांची गरज आहे 50 गुण जर कोणी दिलं तर तो पास होईल. बिचारा विचारला मिळाले किती 270. 270 मध्ये 50 गुण जोडा बा किती राजा 320. म्हणजे पास होण्यासाठी लागणारे गुण किती राजा तब्बल 320. त्याला 270 मिळाले प्लस 50 ची गरज आहे. 320 गुणांना पास म्हणजे 300 गुणवर तो पास आहे. किती राजा 320. तर पास होण्यासाठी लागणारे गुण किती राजा 320. पटलं? अरे हा नाही ना पटलं की नाही बस. कळलं? साधा क्वेश्चन पण नाही मागणारे पोरं नाही सर. हे झालं गरीबाची मेथड. जे गरीब लोक आहेत त्यासाठी असे करतात. एकूण मार्क काढायचे त्याच्यावरती त्याला कोणाला तरी पकडायचं. तुला 30% आणखी 50 गुणांची गरज आहे बेरीज केलं आन्सर काढणं. पण जे चतुर पोरं आहेत आहे ना, आपण गरीब लोक असे करणार जे हुशार लोक आहेत आहे ना, आमच्यापेक्षा हुशार ती काय करणार बघायची. आता मला सांगा रकुल पण हा हे रकुलवर तुम्हाला जागा पाहिजे. मी म्हणलं सर हे 900 का काढताय तुम्ही, विचारले तुम्हाला पास होण्यासाठी लागणारे गुण, मग हे 900 एकूण पेपर कशाला काढताय, जे दिलं नाही ते कशाला अननेसेसरी कॅल्क्युलेशन करता, मला गरज नाही. तर मी काय म्हणलं अगोदर काय आपली ट्रिक टक्केवारीतील फरक कितीला जन्म 12. तर गुणांची काय जन्म बेरीज तर 50 आणि 58 ना 5 ना 5ची बेरीजला जन्म किती 108. बरोबर ना सर. तुला 30% गुण म्हणून कितीला जन्म 50 गुणांनी नापास आहे. आपल्याला एकूण पास होण्यासाठी लागणारे गुण इतर टक्केवारीतली गुणामध्ये या दोघांची बेरीज होईल का नाही. टक्केची बेरीज होते, गुणांची बेरीज होते आहे ना. बैलाची ना घोड्यासोबत आपण जोड लावू शकतो का नाहीये का, कारण एका कॅटेगरीचे नाहीये. एका कॅटेगरीचे टक्केवारीमध्ये गुणामध्ये आहे, चालेल का बिलकुल नाही आहे ना सर. कास 30% म्हणजे गुण माहित असतं तर मी हे दोघांची बेरीज केलं असतं बरोबर मग. अरे हा ना 30% म्हणजे किती गुण मला माहित आहे. 12%ची किंमत माहित आहे तर 30%ची किंमत काढू शकतो. अरे काढू शकतो की नाही. या दोघांचा पाहू नका 108 गुणिले किती 30 भागिले किती राजा 12. 12 108 9 3 27. 30%ची किंमत किती राजा 30% म्हणजे किती गुण राजा 270. 270 मिळून पण नापास आहे किती 50 ने. 270 आणि 50 किती राजा 320. म्हणजे पास होण्यासाठी लागणारे गुण किती हे काढायची गरज आहे. 12%ची किंमत आहे 30%ची किंमत काढलं प्लस 50. हे जे हुशार पोर आहेत बुद्धीने हुशार आहेत त्यांच्यासाठी ही मेथड सांगितलं. वन लाईन एका लाईन मध्ये काढायचं. माझ्यासारखे जे गरीब आहेत अगोदर एकूण मार्क त्याच्यावर टक्केवारी काढून सब स्टेप बाय स्टेप करायचं. ठीक आहे एकदम चांगली मेथड आहे. तरी सगळं शिकेल ह्याच्यात. जे गरीब आहेत म्हणजे माझ्यासारखे आहे ना ज्यांना गणितामध्ये थोडीशी गरिबी आहे त्यांनी हळूहळू असं शिकायचं. ते थोडीशी हुशार आहे शिकायची. कळालं सगळ्यांसाठी मी आहे व्यवस्थित दिलेलं आहे लिहून घ्या. कोणतं परत एकदा सांगू एवढे क्वेश्चन होतील बाळा की हा ना तुला पाठ होऊन जाईल.
ठीक आहे. एवढे काय घ्यायचं फक्त टक्केवारीतील फरक गुणांची बेरीज 5 नापास असेल तर. ठीक आहे. सिंपल. इथं 900 मार्काचा पेपर होता. टोटल 100%ची किंमत 900. आता 900 पैकी 30% गुण मिळाले. 30% म्हणजे किती झाले? 270 गुण मिळाले तरी नापास आहे. तुला 270 मार्क मिळाले, 50 मार्क नापास आहे. अरे बाबा रे, कोणतरी उसने द्या 50. किती द्या? 50 उसने द्या. त्याला 50 उसने दिलं तर 120 मार्काला तो पास झाला. पास होण्यासाठी लागणारे गुण किती? 120. ऑनलाईन मध्ये एप्लिकेशन थोडंसं कधी पण तुम्हाला सगळं है ना. बाकीची फरक आहे पहा. त्याला लिंक सोडलेली. चलिए, झालं समजलं. थोडस पुढे जातो. टेन्शन घेऊ नका. एवढे क्वेश्चन घेतो मी तुम्हाला असं वाटतं ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन करा. क्वेश्चन नंबर 3, 4 ते 5. एका एका विद्यार्थ्याला 43% गुण मिळाले. 43% गुण मिळाले. व तो 72 गुणांनी नापास झाला. जर त्याला 57% गुण मिळाले असते, 57% गुण मिळाले असते तर तो पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा तर त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 40 गुण अधिक मिळाले असते. 40 गुण अधिक मिळाले असते. तर पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी किती? पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी विचारली. पर्याय क्रमांक 1 52%, 55%, 53%, 50%. आता बघा प्रत्येक क्वेश्चन सेम पॅटर्न आहे, फक्त काही थोडं वेगळं. एकच क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये चेंज नाही. आता हे सुरू होते तुम्हाला सगळ्यात फेज आहे ना. मॅक्सिमम मार्क किती मार्काचा पेपर आहे तर 100%ची किंमत काढणार. मागच्या क्वेश्चन मध्ये पास होण्यासाठी लागणारे गुण विचारले होते, तुम्ही काढले. आता इथं पास होण्यासाठी गुण नाही विचारले, टक्केवारी. 3च क्वेश्चन आहे. किती मार्काचा पेपर आहे, पास होण्यासाठी लागणारे गुण किती, पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी किती, हा 3रा क्वेश्चन. बघा आपलं ट्रिक एकच आहे. एका ठिकाणी नापास झाले, एका ठिकाणी पास झाले. टक्केवारीतील फरक जिथं टक्केवारी मिळेल त्याचा फरक घेऊन टाकायचा. टक्केवारीतील फरक किती राजाला बोलायचा? 57 मधून 43 गेले किती राजाला? 14. टक्केवारीतील फरक आपलं पहिलं काम झालं. आता बघा एका ठिकाणी पास आहे, एका ठिकाणी नापास आहे, तर गुणांची बेरीज करणार. बोला इथं 72 आहे, इथं किती राजाला? 40. 72 आणि 40 किती राजाला? 112. बरोबर आहे. मी काय म्हणलं होतं, लिहून दिले नोट. टक्केवारीतील फरक गुणांच्या बेरजेवर बरोबर असते. कधी एका ठिकाणी पास, एका ठिकाणी नापास. लिहून घेतलं बघ. 12%ची किंमत किती राजानो? 14%ची किंमत किती राजानो? 112. तर आपण पेपर अगोदर मार्क पाडून टाकला. आपण गरीब लोक आहे. 100%ची किंमत किती राजानो? या दोघांचा गुणाकार 112 गुणिले 100 भागिले किती राजानो? 14. 14 1 14, 14 8 112. बरोबर आहे. तर भाग देऊन बघा. 14 8 112. ठीक आहे. 8 गुणिले 100 म्हणजे पेपर किती मार्काचा होता तर कोणी विचारलं तर 800. पेपर किती मार्काचा होता तर 800. डाऊट नाही. आता पुढे काय म्हणतोय की कोणाला एकाला पकडा. पहिली कंडिशन पकडा. पेपर 800 मार्काचा आहे. याला किती मिळाले बा? 43. 43%.
43% 43 भागिले 100 हे 2 शून्य 2 शून्य 8 त्रिक 24 ला 4 हात चालले 2 8 चौक 32 आणि 2 किती राजा बरोबर चला हा नाही 8 त्रिक 24 ला 4 हात चालले 2 8 चौक 32 आणि 2 किती राजा 34 त्याला मार्क किती मिळाले बघा पहिल्याला एका विद्यार्थ्याला पहिल्या कंडिशन मध्ये मार्क किती मिळाले 43% म्हणजे किती 344 जर मला विचारलं असतं विद्यार्थ्याला किती गुण मिळाले 43% म्हणजे 344 पण हा बिचारा किती मार्काने नापास झालाय 72 देऊन टाकायला कोणतरी ऑप्शन आहे म्हणजे पास होऊन जाईल है ना 3 आणि 2 6 4 1 7 आणि 4 11 हा बघा 3 2 6 7 आणि 4 11 4 ला किती राजा 1 है ना हे 4 किती मार्क मिळाले राजा 416 पास होण्यासाठी लागणारे गुण किती राजा 416 जर मला प्रश्न विचारला असता पेपर किती गुणाचा आहे तर मी म्हणलं असतं बाबा रे 800 मला दुसरा क्वेश्चन विचारला असता की बाबा पास होण्यासाठी लागणारे गुण किती मी म्हणलं 800 तर 43% काढून घे किती 344 तरी नापास आहेस किती मार्काने 72 देऊन टाका 72 म्हणजे पास होण्यासाठी लागणारे गुण किती 344 बुद्धीला पडते 800 मार्काचा पेपर होता पास होण्यासाठी लागणारे किती गुण राजानो 416 344 मिळालं होतं तरी फेल आहे 72 गुणांनी देऊन टाका म्हणजे 416 ला पास आहे बरोबर आहे जर मला क्वेश्चन विचारला असतं पेपर किती गुणाचा 800 पास होण्यासाठी लागणारे गुण किती 416 हे 800 पैकी 416 ज्याला पडले तो पास आहे म्हणजे आपल्याला विचारले की बाबा रे 416 मिळाले 800 आहे ना तर टक्केवारी किती मिळालं मग 200 100 नको ना टक्केवारी किती पाहिजे 8 8 8 45 8 16 म्हणजे 52% पास आहे 416 ला पास आहे म्हणजे टक्केवारी किती राहते मग 52% गुण पाहिजे किती क्या है तरीका ये है बे ये है बेसिक सोल्यूशन नाही सर आम्ही मानणारे पोरं नाही अरे हुशार पोर आहे हे तरीका घेतो का है ना हे घेतोय ना आम्हाला एका लाईन मध्ये पाहिजे है ना फुकट म्हणजे 999 रुपये भेटतो 999 देतात त्याच्या जागी काहीतरी द्या ठीक आहे 52% काय राहतो पास आहे आपण बघा एका क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन बनवलं काय काय काढणार पेपर किती गुणाचा आहे पास होण्यासाठी लागणारे गुण किती पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी म्हणजे क्वेश्चन कसाही जर विचारलं तर तुम्ही एकाच क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन प्रॅक्टिस करत आहे बरोबर नाही सर आम्ही मानणार आहे पण जी पोर हुशार आहे सर पास होण्यासाठी काय टक्केवारी विचारली तर लागणारी टक्केवारी विचारले किती टक्केला पास थोडक्यात बोलायचं आहे किती टक्केला पास असं आहे तर मला माहित आहे सर इथं तर 43% आहे इतर ऑलरेडी टक्केवारी दिले सर हे 72 गुण म्हणजे जर टक्के जर कळालं असतं तर मी काम झालं असतं हे गुण आहे हे टक्के आहे आपल्याला काय पाहिजे टक्केवारी पाहिजे पास होण्यासाठी लागणारे टक्के बाबाला विचारलं बाबा म्हणलं अरे किती टक्के मिळाले तुम्ही म्हणाले का 72 गुण मिळाले है ना कान खाली मानले बरोबर म्हणतोय किती टक्के म्हणतोय टक्केवारी सांग 60% 40% जे असेल ते आणि जर विचारलं किती गुण रे तर त्यावेळेस गुण सांगायचं ज्यावेळेस टक्केवारी विचारलं तर टक्केवारी सांगायचं किती गुण विचारलं तर गुण सांगायचं आपल्याला काय विचारले टक्के तर इथं ऑलरेडी टक्के आहे त्याला हात नाही लावत छेडछाड करायचं नाही त्याला छेडछाड करण्यात हवा नाही हे टक्केवारी मध्ये हा हे गुण आहे गुणाला कशामध्ये करायचं बघा टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं कसं करणार सोपं आहे आता बघा 14%ची किंमत टक्केवारीतील फरक आपलं तेच कंडिशन टक्केवारीतील फरक गुणांच्या बेरजे बरोबर 14%ची किंमत 112 दिली ठीक आहे याला नेमकं लिहिलं तर माझ्या बास्केटकडे नाही ना मी मला असे लिहू शकतो 112 गुणांची किंमत किती राहिली 14% 14% लिहू शकतो की नाही उलट केलं 14%ची किंमत 112 किंवा 112ची किंमत 14% असं काय आपला 72 गुणांची किंमत टक्केवारी पाहिजे तर 72 गुणांची किंमत किती टक्के आहे हुशार परत या दोघांचा गुणाकार 14 72 भागिले किती राहिलं 112 14 1 14 14 12 8 1 8 9 किती टक्के आहे बघा म्हणजे ह्या 72 गुणिले टक्केवारी किती राहिलं 9% किती 9% बरोबर म्हणतोय हा आता याला किती टक्के मिळाले रे 43% किती गुणांनी फेल झालाय 72 म्हणजे किती टक्केला फेल झालाय 9 43% मिळून 9% फेल झाले तर 5ची टक्केवारी किती अरे 43% 9% म्हणजे 5 कितीला जमवता सॉरी 52% तो पास आहे इथं 43 या गुणाला टक्केवारी रूपांतर केलं 43 आणि 9 52%ला पास आहे तो 190 मध्ये ही मेथड कोणासाठी आहे जे पोरं थोडेसे आमच्यापेक्षा हुशार आहेत जे माझ्यासाठी गरीब आहेत ते आपापलं एकूण गुण काढलं एकूण मार्क काढलं 700 पैकी एवढा आहे तर टक्केवारी म्हणजे किती समजलं हे स्टेप बाय स्टेप आहे ना माझ्यासारखे जे हुशार आहेत आमच्यापेक्षा ते असतात हे भगवान उठावे समजो कळालं
आता बघा तिसरा चौथा क्वेश्चन झाला, 4 क्वेश्चन समजून सांगितलंय. आता येणारे 4-5 क्वेश्चन तुम्हाला पण करायचं आहे. एवढं करायचं मांडणी पहिल्यांदा लिहायला पाहिजे. टक्केवारीतील फरक बरोबर गुणांचा बेरीज किंवा वजाबाकी. समजलं? एवढं फोकस आलं तर अर्धे क्वेश्चन करू शकतो. रब करू लिहून घेतला असेल बेस्ट मेथड सांगतोय, बेस्ट क्वेश्चन पण आजच्या पेपर मध्ये आलं, त्याच्यामुळे मला सुचलं की या टाईपचे क्वेश्चन जर चुकत असेल तर एकदा असं टाकावं, म्हणजे परेशानी पोरांची हटेल. चला पुढचा क्वेश्चन तुम्ही क्वेश्चन नंबर 5 वाचायची असेल. एका विद्यार्थ्याला 28% गुण मिळाले. 28% गुण मिळाले व तो 58 नापास झाला. जर त्याला 41% गुण मिळाले असते तर त्याला पास होण्यासाठी तर तो 6 गुणांनी नापास झाला असता. तर पास होण्यासाठी लागणारी टक्के किती? सेम क्वेश्चन. पेन हलवायचं नाही काही. हा ऑप्शन देतो. ऑप्शन 43%, 43%, 40%, 41.5%. आहे ना? लक्ष द्यायचं. सेम क्वेश्चन पण डोकं लावायचं. इतर पण नापास आहे, पास नापास असेल तर गुणांची बेरीज, नापास असेल तर गुणांची वजाबाकी. आपलं काम काय? टक्केवारीतील फरक हे सोडायचं नाही. टक्केवारीतील हमेशा फरक घ्यायचा. या टक्केवारीतील फरक किती राजा? बरोबर चला 28 आणि 41 चा फरक केला मग 13%. बरोबर आहे. हा आता इथं 13%ची किंमत गुणांची बेरीज घेणार का वजाबाकी? का दोन्ही ठिकाणी नापास आहे. 58 मधून 6 गेले किती राजा? 52. ठीक आहे. 13%ची किंमत 52. आपला पेपर किती गुणांचा विचारला असतं तर सोपा असा या दोघांचा गुणाकार 52 गुणिले 100 भागिले किती? 13. 13 52. पेपर किती गुणाचा राजा? 400. जर मला पहिलं विचारलं असतं पेपर किती गुणाचा आहे, माझा आन्सर 400. ठीक आहे. आपली दुसरी कंडिशन ठीक आहे 400 आहे. पहिली कंडिशन पकडतोय. त्याला किती गुण मिळाले? 28%. 28% म्हणजे 28 भागिले 100. 2 0 2 0. 8 चोक 32 ला 2, 4 32 ला 2, 3. 4 2 8 आणि 3 11. गुण किती मिळाले राजांनो? 112. पास आहे का रे? नाही, फेल आहे. कितीने? 58. 58 ची बेरीज करून टाका, देऊन टाका त्याला उसने, होऊन जाऊ द्या पास. भलं होत्या त्या दोघांची बेरीज किती राजांनो? 170. आता पास होण्यासाठी लागणारे गुण किती? पेपर किती मार्काचा? 400. पास होण्यासाठी लागणारे गुण किती? 170. तर त्याने काय विचारते? पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी विचारते. काय विचारते? टक्केवारी. ठीक आहे बा, टक्केवारी विचारते. तर तुम्ही काय करता? 170 मिळाले ना? तर 170 मिळाले. किती पैकी? 400 पैकी. कितीनं गुणाकार करू? 100. 2 0 2 0. 4 चोक 16. 1 होते. 4 2 4 4 5 20. किती राजांनो? 42. आन्सर नंबर 1. कळालं? पटलं माझ्या बुद्धीला. सेम क्वेश्चन आहे, सेम टाईप आहे. घाबरायचं आहे का मग? समजलं? किती गुण मिळाले? ठीक आहे बघ.
कोण दिक्कत 1% पण डाऊट नाही, इकडलं तिकडं काही नाही. आता बघा टेन्शन नाही घ्यायचं, मी आहे काय टेन्शन घ्यायचं. आता सर हे कोणाला पटलं नसेल, हे माझ्यासारखे गरीब लोक एकूण मार्काचे अठ्ठावन्न गुण टक्के जर काढला असतं कसं काय नाही सर बेरीज नाही करणार यावेळेस, काय करणार परत का दोन्ही ठिकाणी नापास आहे. 58 गुण 6 गेले गुणांची टक्केवारी करायची, याला उत्तर लिहितो त्यावेळेस आहे ना. राहुलची किंमत असं 58 गुणांचे किती टक्के करायचे ना 58 गुणांचे किती टक्के या दोघांचं आपण 13 दिले 58 गुण म्हणजे किती टक्के राजा? 14.5%. किती? 14.5%. किती टक्के मिळाले होते? 28%. कितीने नापास आहे? 14.5%. या दोघांची बेरीज किती? या दोघांची बेरीज किती? 42.5. किती राजा? 42. किती टक्के नापास आहे? 42.5 हे माझे गरीब लोक माझ्यासारखे जे माझ्यापेक्षा ना जे हुशार पोर आहेत त्यांच्यासाठी. समजलं? चला करा, शिकून घ्या, जेवढं लुटता येईल तेवढं लुटून घ्या. ठीक आहे, मेथड लुटून घ्या. समजलं? कोणा दिक्कत जर काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. बेस्ट क्वेश्चन, एकाच व्हरायटीचे क्वेश्चन हे क्वेश्चन करून गेल्यानंतर आयुष्यभर काम तुमचे ते क्वेश्चन आहे प्रिव्हियस क्वेश्चन. ठीक आहे, हे क्वेश्चन झालं. झालं चला काय अर्थ तुम्हाला समजलं असेल तर मजा आली असेल है ना. एक क्वेश्चन करून दाखवणार, साधा सिंपल क्वेश्चन पटकन करून दाखवा है ना. आशा करतो तुम्हाला हा क्वेश्चन येईल तर तुम्ही खरंच तारीफ करता है ना. हे क्वेश्चन प्रिव्हियस आहे है ना. बरं सगळं शिकवायचं क्वेश्चन नंबर 5. राधा एका परीक्षेत 40% गुण मिळाले व ती 24 गुणांनी नापास झाले. जर तिला 66% गुण मिळाले असते तर तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 40 गुण अधिक मिळाले असते. 40 गुण अधिक मिळाले असते. तर परीक्षा किती गुणाची होती? परीक्षा किती मार्काचा, किती पेपरचा होता? 500 गुणांचा, 200, 400, 350 है ना. साधं क्वेश्चन. हे तुम्हाला नाही येत असेल तर माझं अर्धा तास जे केलं ना ते फालतू आहे. ठीक आहे, आपलं पहिलं काम किंवा
टक्केवारीतील फरक, टक्के कुठे आहे राजानो? इथं टक्केवारीतील फरक बोला. 16%. ठीक आहे, सॉरी इथं 56%. चूक झाली माझी, इथं 56% आहे ना. 56 मधून 40 गेले 16. टक्केवारीतील फरक किती राजानो बोलायचं ना? 16. ठीक आहे, 56%, 56%, 66. टक्केवारीतील फरक करायचं बोलायचं ना? गुणांची बेरीज करू बाकी. चल एका ठिकाणी नापास आहे, एका ठिकाणी पास आहे. तर गुणांची काय करणार? बेरीज. चल 24 आणि 40 किती राजानो? 64. हाय ना. 16%ची किंमत दिलेली 64. आपला पेपर किती मार्काचा आहे? पेपर हमेशा 100%चा असतो. अरे कितीचा? 100%चा. या दोघांचा 64 गुणिले 100 भागिले 16. 64. किती गुणाचा पेपर? 400. आणि कुठं आहे का? आहे ना. 400 गुणाचा पेपर होता. आता बाकीचे करू शकता. किती गुणाला पास आहे हे पुढचं करू शकता. या 40 काढून घ्या, 24 देऊन टाका. किती टक्केला पास ते पण करू शकता, है ना. किती टक्केला पास काढला, किती गुणाला पास आहे ते पण काढा. पेपर किती गुणाचा आहे, सगळं क्वेश्चन तुम्हाला तोंडासमोर आहे की नाही? डोळ्यासमोर असं फिरायला पाहिजे. समजलं? काय डाऊट? अरे हा ना, काय डाऊट आहे का बा? बिलकुल डाऊट नाही. सगळे क्वेश्चन स्पष्ट आहे. पुढचा क्वेश्चन करता बा, आहे ना. पुढचे 2-3 क्वेश्चन राहिले मला करून दाखवा. मी मानतो तुम्हाला ते क्वेश्चन आल्यानंतर करू. करू. चला आता पुढच्या क्वेश्चनची तुमची बारी आहे ना. आज परीक्षेला विचारतात तुमच्या पेपर मधला क्वेश्चन करतो आणि ते क्वेश्चन करून देतो, जेणेकरून तुम्ही जाऊ बसाल. क्वेश्चन नंबर पुढचा 6. एका विद्यार्थ्यानं 25% गुण मिळाले व तो एक्स गुणाने नापास झाला. ठीक आहे ना. चला, जर त्याला 55% गुण मिळाले असते तर त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा वाय अधिक मिळाले असते. ठीक आहे. हा सर, जर एक्स व वाय चा गुणोत्तर एक्स व वाय चा तर 7-8 असेल तर पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी किती? ऑप्शन नंबर 1 30%, 40%, 39%, 36%. एवढा मोठा क्वेश्चन आहे, पण क्वेश्चन मध्ये दम नाही पा, आहे ना. क्वेश्चन फक्त तुम्हाला भीती घालतो. ठीक आहे. आता काय करायचं? आपलं पहिले काम करायचं ना. एका ठिकाणी नापास आहे, एका ठिकाणी पास आहे. शोधलं याला किती टक्के गुण मिळाले बा? 25%. आहे ना. इतर किती राजांना टक्केवारी किती राजांना बोलायचं ना? इतर 55%. आपलं काम काय? एका ठिकाणी पास नापासचे क्वेश्चन आहे, एका ठिकाणी पास आहे, एका ठिकाणी नापास आहे. किती गुण आहे? टक्केवारीतील फरक सांगायला बोलू शकतो. 30%. किती रे? 30%. आता मला माहिती आहे सर, एक्स गुणाने एक्सची किंमत तर मला माहिती आहे. अरे बाबा, एक्स आणि वाय चा गुणोत्तर किती दिले? एक्सची किंमत 7 आहे, वायची किंमत 8 आहे. ठेवून टाका. इथे एक्सची किंमत दिली किती राजांनो? 7. वायची किंमत किती दिली बघ? बरोबर आहे. एक्स आणि वाय चा गुणोत्तर 7-8 आहे. एक्सची किंमत 7 आहे, वायची किंमत 8 आहे. म्हणजे हा किती गुणाने नापास झालेला राजांनो? 7. हा किती गुणाने पास झालेला राजांनो? 8. पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 8 गुण अधिक आहे ना. टक्केवारीतील फरक म्हणजे गुणांची बेरीज का? एका ठिकाणी पास, एका ठिकाणी नापास. 8 आणि 7 15.
तर तेच 30% किंमत 15 आहे. तर पेपर किती मार्काचा होता राजानो विचारलं असतं. मला सांगा, आता डायरेक्ट हुशार माझ्याकडे जर थोडी डायरेक्ट करायला शिका. डायरेक्ट 30% किंमत किती राजानो 15. 30च्या निम्म किती राजानो अर्धा. 30च्या निम्म किती राजानो 15. 30च्या निम्म 15. तर 100%च्या निम्म किती राजानो 50. म्हणजे पेपर किती मार्काचा होता 50 गुणांचा होता. 30%ची किंमत 15 अर्ध झालं अर्ध. त्याचं पण अर्ध करा म्हणजे राजानो 50. पेपर 50 मार्काचा होता. आता आपल्याला टक्केवारी काढायची आहे. सगळ्याला किती मिळाले 50%. वर किती राजानो 25%. 25% म्हणजे 25 भागिले 100. 25 एक 25, 25 चोक 100, 4 एक 4, 4 2 8, 4 25. किती गुण मिळाले राजानो 12.5 आहे ना 12.5 मिळाले. तरी 5 झाला का नाही 25% म्हणजे 12.5. किती मार्क आले पास झाले 7. या 2% म्हणजे किती मिळाले बाळा गुरुचाला 12 7 19.5. म्हणजे पास होण्यासाठी लागणारे गुण किती राजानो 19.5. ज्याला 50 पैकी 19.5 आहे तो पास आहे. किती राजानो पास आहे. मग मला म्हणतात 19.5 पाहिजे ना पास होण्यासाठी. किती पैकी 100 पैकी. किती न गुणाकार करू 100. टक्केवारी काढायचे 50 दुनी 100 आहे ना. बरं 5 दुनी 10 0 5ला 1. 9 दुनी 18 ने 19 है ना. 2 3 1 2 1 2 हातचा किती राजानो 39%. किती राजानो 39. बरं इथं पॉईंट आहे 5 दुनी 10 0 हातच्याला 1 पॉईंट दिलं. 9 दुनी 18 हातचा 1 9 19 हातच्याला 1 2 1 3 म्हणजे किती टक्के राजानो 39%ला तो पास आहे. पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी किती राहिली 39%. काय काय केलं पेपर किती गुणांचा आहे 50. किती गुणाला पास आहे 19.5. 50 पैकी 19.5 तर टक्केवारी म्हणजे किती राजानो 39%ला तो पास आहे. समजलं आपल्या बुद्धीला फोकस आहे. नाही सर हे लेट आहे. हे 3 गोष्टी काढण्यासाठी मला इंटरेस्टेड नाही. सोपं भाषा सांगतो. नाही सर मला टक्केवारी विचार. हे तर ऑलरेडी टक्केवारी दिली. हे 7 गुण म्हणजे किती टक्के जर आला असतं तर माझं काम झालं असतं. हा कसं आता मला सांगा सर टक्केवारीतील फरक म्हणजे किती राजानो 30%. गुणांची काय राजानो बेरीज पास नापास आहे तर बेरीज किती राजानो 15. 30%ची किंमत 15. तिला उलट दिली तर काय बाजू बिघडली 15ची किंमत 30% आहे. 15 गुण म्हणजे 30%. तर आपल्या 7 गुण म्हणजे किती टक्के काढायचं 7 गुण म्हणजे किती टक्के 15 दुनी 30 दुप्पट गुण आहे. 15च्या दुप्पट 30 तर 7च्या दुप्पट किती राजानो 14%. म्हणजे 7 गुण म्हणजे किती टक्के राजानो 14. किती रे 14. 25% मिळाले तरी नापास आहे. किती गुणांनी 7. 7 गुण म्हणजे किती टक्के 14. 25% आणि 14%. 25% 14%. तर पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी ही 39. किती 25 आणि 14 25 14 39 पास आहे. वन लाईनर मध्ये आन्सर काढलं आहे. कोणी दाखवा एवढा जीव तोडून तुम्हाला शिकवलंय. पास नापासचे क्वेश्चन दुनियेत कोणतेही विचारू द्या हे ट्रिक डोक्यातून जाऊ नये. एक टू 4 क्वेश्चन घेते पुढचा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. मग आन्सर पाहिजे बाकी समजले स्पष्ट समजते परिभाषा समजते समजत असेल एकदम मस्त तुम्ही सांगितले आहे ना. कालच्या सारखंच काही पॉईंट चालले काही पॉईंट कोणते रब करू बघ. चला हे शिकलं असेल समजलं असेल है ना. जर समजलं असेल शिकलं असेल तर भावात पाहिजे. चांगल्या मित्राला अरे एवढं कोणी शिकवलं नाही कोणी. एक लोकांना माहित नसते आणि माहित नसते दूरपर्यंत आपण सगळं काही लुटून देतोय तुम्हाला. फक्त वेळी खा प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा. आपल्याला काय मिळते त्याचा आनंद घ्या. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही अशा पद्धतीने समजले पुढचा क्वेश्चन तुम्ही करता मला असं चला क्वेश्चन नंबर आहे ना 6 7 जे गीता गीता हा गीता 30% गुण मिळाले गुण मिळाले वरती वरती 50 गुणांनी 50 गुणांनी 50 गुणांनी नापास नापास होते. संदीपला संदीपला त्याच परीक्षेत 45% गुण मिळाले व
व त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 25 गुण अधिक आहे. 25 गुण अधिक आहे. तर पास होण्यासाठी लागणारे गुण किती? हा सेम क्वेश्चन आहे, लाईन टू लाईन समान आहे, फक्त करायचं आहे आपलं पहिलं काम टक्केवारीतील पुन्हा टक्केवारीतील 45% 30% गेलं तर जाऊन 15% गुणांची बेरीज करणार बाकी एका ठिकाणी नापास आहे, एका ठिकाणी पास आहे. 50 आणि किती राजानं बोलत चला किती राजानं 25 50 आणि 25 ची बेरीज किती राजानं 75 आलं. ठीक आहे. तर पेपर किती गुणांचा असतो? 100 आहे ना. या दोघांचा पेपर नका 75 गुणिले 100 भागिले किती राजानं 15 15 पाचा 75 5 गुणिले 100 पेपर किती मार्काचा असतो? 500. कितीचा होता? 500. आपल्याला 500 नाही पास होण्यासाठी लागणारे गुण विचारले. पेपर किती मार्काचा नाही 500 गुणाचा पेपर आहे. आता मला सांगा 500 पैकी ह्याला किती मिळाले मला? 30%. है ना. त्याला 30% मिळाले. 200 200 3 पाचा गीताला मार्क किती मिळाले? त्याच्याला गुण किती मिळाले? 150. तरी ते फेल आहे. कितीने फेल आहे? 50. बिचारीला 50 गुण कोणतरी देऊन टाकले तर पास झाले. म्हणजे पास होण्यासाठी लागणारे गुण किती झाले? 200. जर ज्याला 200 गुण आहेत ते पास आहे. ठीक आहे ना. कळलं? अगोदर एकूण गुण काढलं 30% काढलं 50 गुण दिलं कारण ते 50 फेल आहे. जर त्याला कोणी उसने दिला असतं तर पास झाले असते. पास होण्यासाठी लागणारे गुण किती? 200. कळलं? नाही सर आम्हाला असं नाही करायचं. टक्केवारीतील फरक बोला. टक्केवारीतील फरक राजानं गुण चला 75. आता आपल्याला काय करायचं? गुण का टक्केवारी? अरे गुण विचारले सर 30% म्हणजे गुण जर झाला असतं तर इथं पण गुण दिलंच होतं. 30% म्हणजे किती गुण? अरे इथं गुण आहे इथं पण गुण पाहिजे. आपला गुण विचारले टक्के नाही विचारले. टक्के विचारलं तर टक्केवारी ठरणार. आता इथं गुण विचारले तर 30% म्हणजे किती गुण? आता मला 15%ची किंमत माहिती आहे तर 30%ची 15च्या दुप्पट किती राजा 30? 15च्या दुप्पट 30 आहे तर 75च्या दुप्पट किती राजा 300. अरे हा 30% म्हणजे किती गुण? चलो 150. 30% म्हणजे किती? 150 गुण. किती नापास झाले? 50 विचारला देऊन टाका. अरे 50 नापास झाले. पास होते किती द्या? 200. पास होण्यासाठी लागणारे गुण 200. किती राजानो? 200. पास होण्यासाठी लागणारे गुण त्या परीक्षेतील 500 पैकी 200 आहे. कळालं? काय डाऊट? टक्के काढू शकता. म्हणजे तुम्हाला A to Z चांगल्या लेवलचे क्वेश्चन घेतले. सगळेचे सगळे येतात ना धागे दोरे जोडले. साधे क्वेश्चन आहेत. काय डाऊट आहे? एक पण क्वेश्चनला डाऊट नसायला पाहिजे. आहे ना. हे क्वेश्चन तुम्हाला एकदम घेतले. आज झालेला पेपरमध्ये 74 का 62 नंबरचा क्वेश्चन आहे. तर सोपा आहे. 35%ची किंमत 175 दिलं तर पेपर किती गुणाचा विचारणे आणि ते 500. हे साधा क्वेश्चन आहे. पण हे क्वेश्चन तुम्हाला ट्रिक वाईज सगळे क्वेश्चन घेतलेत ना. कुठंच डाऊट नसायला पाहिजे. जे मी दिलं तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे. उद्या तुमचं रक्षाबंधन आहे त्याच्याबद्दल ऑफ असेल तरी मी व्हिडिओ टाकतो. टेन्शन घेऊ नका. बाकी मित्राला सांगा आहे ना ऑफलाईन ऑनलाईन जे देणार ऑफर वाईज असेल ते ऑफर तुम्ही सांगू शकता. त्याचा आनंद घेऊ शकता. ठीक आहे ना. एवढं तुम्ही करू शकता. जे पुढे उद्या घेणार आहेत बॅच त्यांना 499 मध्ये देण्याचं आम्ही ठरवलंय. ते घेऊ शकता. तुमच्या है ना जे कोणी आसपास मुली बहिणी जे कोणी असतील त्यांना मी तुम्ही देऊ शकता रक्षाबंधनच्या निमित्ताने. ठीक आहे. समजलं बाळ? बेस्ट मेथड सांगितलं. एवढं जीव तोडून कोणी शिकवत नाही. एवढं आशा करतो की समजलं असेल पटलं असेल. ठीक आहे. चलो आज के लिए इतना काफी.